पण मला एक सांगायचंय, मी त्या भगिनी आहेत माझ्या, मी त्यांच्या विरोधात कधीच काय बोलणार नाही. परमेश्वराने त्यांना सुबुद्धी द्यावी. त्या पण सामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत. सामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा राज्याच्या नेतृत्वामध्ये, राज्यामध्ये आज मंत्री म्हणून काम करतो, तेव्हा किमान हा संघर्ष उभा करत असताना काय यातना भोगलेल्या आहेत किंवा आपल्या एखाद्या वक्तव्याने याच्यावर काय परिणाम होईल याचा विचार मला वाटतं त्या बुद्धिवंत आहेत असं म्हणतात त्या, तेव्हा त्यांनी कधीतरी विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपलं ब्रीफिंग वस्तुस्थितीला धरून आहे का नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला ज्या ब्रीफ झालेलं आहे ते तर व्यवस्थित आहे का काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका. एक नक्की, मी कधीही कुणाच्या वाटेला जात नाही, मी कधीही कुणाचं वाईट केलेलं नाही. म्हणून माझी विनंती आहे की कारण नसताना दिवसायचा प्रयत्न करू नका. मग सोलापूर शहरातले असतील, ग्रामीण भागातले असतील, सातारचे असतील किंवा अन्य कुठले असतील, या सगळ्यांसाठी माझी सूचना आहे. मी कधीही कुणाचं वाईट करत नाही, पण विनाकारण त्रास दिला तर मी उत्तर द्यायला कधी कमी राहत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बालाजी सरोवरच्या 5व्या मजल्यावर काय होत होतं याचे आपण साक्षीदार आहात. बालाजी सरोवरचा कॅमेरा आजही चालू आहे, त्यातलं एकही मिनिट शूटिंग काढलेलं नाही. त्यामुळे आपण बालाजी सरोवरच्या 5व्या शूटच्या समोरचं शूटिंग एकदा बघा, आपला वेळ द्या त्यासाठी. आणि त्यात जर आपल्याला काय वाटलं असेल शंकास्पद तर त्याच्यावर काळजी घ्या. अनेक लोकांनी मला अनेक उपमा दिल्या माहिती आहे आपल्याला, पण मला ज्या उपमा दिल्या तसा मी आहे असं त्यांना कसं कळालं? म्हणजे मी असं आहे असं त्यांचं म्हणणं आहे, मग त्यांना अनुभव कधी आला असा आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीचा. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण तपासून बघितल्या पाहिजेत ना. त्यामुळे माझं म्हणणं आहे की या ब्रीफिंग प्रॉपर झाली पाहिजे. जयकुमार गोरेला एवढं सगळं बोलताना एकाही ब्रीफिंगची आवश्यकता भासलेली नाही, परंतु एवढा सहज नाही की कुणी मोडून टाकावा. त्यामुळं माझी विनंती आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची आहे. काहीतरी थोडं तारतम्य बोलण्यात असावं की याचं असावं. पाठ 1, 2, 3 असे 10 पाठ मी कधी घेऊन बसलोय, आता कुठलं पाठ काढलाय त्या पाठचा मला फरक पडत नाही. बाकी कोण काय म्हणतं याच्यावर अधिकचं बोलणं मला उचित नाही.